काल संध्याकाळी 11:30च्या दरम्यान कुतुळपूरच्या हद्दीमध्ये मुठेश्वर या भागामध्ये एक फायरिंगची इन्सिडेंट घडलेला आहे. यातील जो जखमी आहे, ज्याला ती गोळी लागलेली आहे, तो प्रकाश धुमाळ नावाचा व्यक्ती आहे. मूळचा राहणारा डांगे चौक पिंपरीच्या हद्दीमधला आहे. तो या ठिकाणी ब्ल्यू चिप नावाची कंपनी कोथरूडमध्ये ते त्याचे काही साथीदार त्या ठिकाणी काम करत होते. काल दुपारनंतर ते पार्टी करण्यासाठी खेड शॉपवर जे पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये तो एरिया आहे त्या ठिकाणी पार्टी करून आल्यानंतर वापस येताना त्या ठिकाणी त्यांचा जो एक मित्र आहे तो कोथरूडमध्ये ज्या भागात ही घटना घडली त्या भागात तिला ड्रॉप त्यांनी केलेलं होतं आणि त्या ठिकाणी ते थांबले होते. त्याच्या पाठीमागूनच मग हे जे काही आरोपी आहेत म्हणजे संशयित आरोपी त्यांनी 2 मोटरसायकलवरती ते त्या ठिकाणी आले आणि आम्ही या ठिकाणची बाई आहोत किंवा तुम्ही इथं काय रस्ता अडवला आहे म्हणून त्या जखमी आहे त्याला एक मांडीमध्ये फायरिंग केलेली आणि ते नंतर निघून गेलेले आहेत. याच्यामध्ये जखमीला प्रथम आपल्या डेक्कन हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलेला आहे. तो आउट ऑफ डेंजर आहे. त्यानंतर दुसरी घटना लगेच एक 10 मिनिटाच्या अंतरावरती सागर कॉलनीमध्ये या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी दुसरा एक जखमी आहे त्याला याच आरोपींनी जे आहेत एक 5-7 लोक आणि त्याच्यासोबत अजून काही लोक होते त्यांनी परत एक कोयत्यानी मारहाण करून मानेवरती तो एक त्या जो जखमी आहे फिर्यादी आहे त्याला पण मारण्याचा प्रयत्न केला. अशा 2 घटना काल रात्री 10-15 मिनिटाच्या अंतराने ह्या लोकांनी केलेल्या आहेत. प्राथमिकदृष्ट्या हे सर्व माहिती मिळाली की हे सर्व आरोपी जे आहेत ते घायवळ गँगचे मेंबर्स आहेत आणि बाकीचे आरोपीचे बाकी निष्पन्न करणे आणि त्याला हे करणे पोलिसांचं हे सुरू आहे. याच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या याच्यामध्ये 2 गुन्हे दाखल केलेले आहेत. 3-7 विथ आर्म्स ॲक्ट आहे. बाकीचे सेक्शन्स याच्यामध्ये लावलेले आहेत. सर हे सगळे 4 जण जे अटक ताब्यात घेतलेले आहेत त्यांची पार्श्वभूमी काय, त्यांच्यावर काय गुन्हे दाखल? यांच्यामध्ये पार्श्वभूमी यांची असे की हे सर्व जे आपल्याकडे जे भागामध्ये जे आहेत एक टोळी आहे घायवळ गँग नावाची, निलेश घायवळ त्याचे सर्व साथीदार ह्या गँगचे सर्व मेंबर आहेत याच्यामध्ये. त्यांच्यावर पूर्वीचे काही मोका दाखल आहेत, काही 307चे प्रकार आहेत आणि हे यांचं गुन्हेगारीचं रेकॉर्ड आहे आणि त्याच गुन्हेगारीच्या रेकॉर्ड हे जो मुठेश्वर चौक आहे या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये पूर्वीच्या पण काही घटना त्या ठिकाणी 2 गँगमध्ये झालेल्या आहेत आणि त्याच टोळीच्या याच्यावरून किंवा म्हणता येईल आपल्याला किंवा त्या भागामध्ये ॲक्टिव्ह राहतात. परंतु हे जे जखमी आहेत त्यांच्याशी ह्यांचा काही तसा काही संबंध नव्हता किंवा त्यांची पूर्वीची काही गुन्हेगारी पण पार्श्वभूमी नाही किंवा त्यांचा काही वाद पण नव्हता. बरोबर आहे, त्यांनीच केले. त्याच लोकांनी नंतर पुढे जाऊन 10-15 मिनिटांनी त्यांनीच ती घटना केलेली आहे. दोन्ही याच्यामध्ये आपण 307 आणि बाकी सेक्शन्स लावून पुन्हा दाखल केले. दोन्ही घटनेतले आरोपी हे सर्वच आहेत. याच्यामध्ये जे आहे त्याचं नाव आहे वैभव साठे म्हणून याचं नाव आहे. श्रीकृष्णनगर. कारण तेच आहे की हे रस्त्यामध्ये उभे होते प्रकाश धुमाळ आणि वैभव साठे आणि आम्ही इथले बाह्य आहोत म्हणून आधी या धुमाळ यांच्यावरती हल्ला झाला आणि त्यानंतर हे याचा उद्देश आहे त्या ठिकाणी दहशत निर्माण करणे आणि घटना तसंच आहे का? तुम्ही सांगा की धुमाळ यांच्यावर पुन्हा हे पुढे पळाले का हे जे साठे आहेत ते वैभव साठे? नाही, वैभव साठेची ही घटना वेगळी आहे. हे जी पहिला प्रकार फायरिंगचा झाला आहे याच्यामध्ये प्रकार वेगळा, दुसरा झालेला प्रकार पूर्णतः वेगळा आहे. यांचा काही संबंध नाही. हे त्या सागर कॉलनीमध्ये राहिल्यात आणि प्रकाश धुमाळ जे आहेत ते डांगेचं या ठिकाणी राहणार सागर कॉलनीमध्ये. आता प्राथमिकदृष्ट्या याच्यामध्ये जे आरोपीने आमच्याकडे निष्पन्न झाले जे साक्षीदार आहेत ते नुसार तो गुन्हा दाखल केलेला आहे. याच्यामध्ये बाकीचे जे आरोपी तुम्ही सांगताय त्याच्यामध्ये त्याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट काय रोल आहे का याच्यामध्ये तर पोलीस तपास करत आहेत. या वैभव साठेंची काय पार्श्वभूमी म्हणजे कुठे काय करत होते? ते उभ्या होते का काय करत होते जेव्हा त्यांच्यावरती कोयत्याने हल्ला झाला? त्या ठिकाणी 11:30च्या दरम्यान त्या ठिकाणी तिथं होते त्या भागामध्ये. इथं हल्ला करून ते तिकडे गेले आणि ते सामान्य नागरिक आहेत. सामान्य नागरिक कुठली पार्श्वभूमी नाही आणि यातला जो आरोपी आहे त्यातला त्याच भागात राहिलेला आहे. त्याच्यामुळं तो प्रकार झाल्यानंतर नाव सांगा ना एकदा ज्यांच्यावर 2 गुन्हे आहेत ना वैभव साठ्यांचे ते नाव सांगा ना एकदा. याच्यामध्ये मयूर कुंबरे म्हणून आहे त्यांनी ही घटना केली आहे. त्याच्यासोबतचे बाकी साथीदार म्हणजे गणेश राऊत आहे, मयंक व्यास, रोहित आखाडे, आनंद चांदलेकर आणि विनय फाटक आणि इतर काही लोक आहेत. त्याचा अजून रोल त्यांचा निष्पन्न होत आहे.
आणि पोलीस त्याच्यामध्ये वर्कआउट करत आहे. हे सगळे इथलेच राहतात सर, कोथरूड भागातले आरोपी सगळे? हो, सगळे त्या जे आहेत त्याच भागात राहतात आणि जे तुम्ही घेतले निलेश घायवळ याच्या संदर्भात सर्व आरोपींची नावं आहेत. सर आरोपींनी काही दारूचं सेवन केलं होतं का किंवा काय ते कुठून आलेले होते, त्यांची एकत्रित येण्याचं नक्की कारण काय होतं, की बसण्याचं ठिकाण हेच आहे? आता प्राथमिक माहिती अशी मिळते की ती काही त्यांचं पण दारूचं सेवन केलं होतं आणि प्राथमिकदृष्ट्या समोर येते, परंतु ते आम्ही व्हेरीफाय करत आहे. आणि काही चायनीज वगैरे काही खायला त्या ठिकाणी चांदणी चौकाच्या पलीकडे तिकडे गेले होते. तर येत असताना हे पण लोक समोरून होते समोर, आणि नंतर ज्या ठिकाणी फायरिंग झाली त्या ठिकाणी त्यांचे मित्राला ड्रॉप केल्यानंतर हे मागून आले त्या ठिकाणी आणि तिथं त्यांची ही घटना झालेली आहे. हे जे साठे आहेत तर ते असे रस्त्याच्या कडेला उभे होते, गाडीवरून चालले होते की काय नक्की, म्हणजे यांना भेटले कसे ते? नाही, जेव्हा ही घटना झाली त्यावेळेस हे परत सगळं तिकडे त्यांच्या सागरपल्लीकडे गेले. त्यावेळेस त्यांचं तिथं जी आहे तो दुसरा फिर्यादी सागर, त्या ठिकाणी तो राहायला त्या ठिकाणी आहे आणि यातला एक आरोपी पण त्या ठिकाणी राहिला आहे. त्याच्यामुळे ते रस्त्यात दिसले असं? रस्त्यात दिसून म्हणजे त्यालाही मारायचं असं काही कारण होतं, दिसला म्हणून दहशत करायची आणि किंवा आपला वर्चस्व करायचं हा एक प्राथमिक उद्देश दिसतोय. परंतु जी घटना ज्याच्यावरती फायरिंग झालेली आहे, पहिल्यांदा घटना झालेली आहे, त्याच्यामुळे त्यांचं पूर्वीचं काय यांच्याशी वैर असं बिलकुल प्रथम दर्शन तरी वाटत नाही. सर पोलीस स्टेशनचं अंतर ते पहिली घटनेचं अंतर साधारणतः 200 मीटरचं आहे. सगळे मुख्यातले आरोपी आहेत, त्यांच्याकडे कोयते येतात, पिस्तूल येतात आणि पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या जवळच ही घटना घडते. ही पोलिसांचा अपयश नाही का? त्यांच्यावरती रेकॉर्डवरील गुन्हे असतील, अशा पद्धतीने पिस्टल वापरणं किंवा असे साहित्य कुठून येतात, पोलिसांचा अपयश आहे असं वाटत नाही? असं बिलकुल म्हणता येणार नाही, कारण यांच्यावरती सर्वांचं आपल्या पोलीस यांचं चेकिंग राहतं, यांचा वाच होतो. यांच्या पूर्वीच्या पण प्रिव्हेंटेशन झालेले आहेत आणि कंटिन्युअस यांच्यामध्ये कुठलाही तक्रार आली तर पोलीस याच्यामध्ये ॲक्शन घेते. आता ही घटना झाल्यानंतर सुद्धा पोलिसांनी ताबडतोब लगेच त्या ठिकाणी आरोपी शोधणे किंवा पुढची बाकीची कारवाई जी आहे ती तत्काळ सुरू करून त्यांना ताब्यात घेतलं सर? बाकी आता आरोपी काही आपल्या याच्यामध्ये आहेत, इंट्रोगेशनमध्ये आहेत आणि बाकीचा रोल निष्पन्न झाल्यानंतर पुढची याच्यामध्ये कारवाई आम्ही करत आहोत. सर शहरात टोळ्या नाहीत म्हणतात, मग घायवळ टोळी कोथरूडमध्ये सक्रिय आहे का? त्यांचे सदस्य असं फिरतात, कोयते घेतात, बंदुकी घेतात, सर्वसामान्यावर फायरिंग होते. कोणताही टोळी किंवा काय असं जो आपण जे म्हणताय याच्यामध्ये कायद्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही. कायदा सर्वोच्च आहे. याच्यामध्ये कुणी जर कायदा हातात घेण्याचा किंवा आम्ही काही या भागातले अमुक आहे तमुक आहे जर कुणी जर प्रयत्न करत असेल तर त्याला निश्चित पोलिसांनी जे कायदा आहे त्याचा धाक आणि जरब बसवल्याशिवाय पोलीस राहणार नाही किंवा कायदा त्या ठिकाणी सक्षम आहे. सर्व जे बाकी काय टोळ्या जर तुम्ही सांगतायत त्याच्यामध्ये पोलीस कायद्यानुसार या ठिकाणी काम करतात. तुमच्या भागामध्ये सर 2 टोळ्या आहेत, म्हणजे गजानन मारणे आणि तर आंदेकरचा प्रकार घडलेला आहे आता हा प्रकार. तर याच्यानंतर अशा घटना घडू नये यासाठी काय नेमकं पोलिसांकडून केले जाणार या 2 टोळ्यांसंदर्भात? आता याच्यामध्ये जे पहिले तुम्ही सांगितलं गजानन मारणे हे सर्व पूर्ण टोळीवरती मुका लावलेला ते सर्व आरोपी आतमध्ये आहेत. आता याच्यामध्ये सुद्धा हा जो प्रकार झालेला रात्री याच्यामध्ये सुद्धा पोलीस जी कठोरातली कठोर कारवाई आहे त्या दृष्टीने नक्कीच याच्यामध्ये काम करत आहे आणि नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये काम केलं तुम्हाला दिसेल. निलेश गायकवाडला चौकशीसाठी बोलवलं. तुम्हाला मी सांगितलं की ह्याच्यामध्ये जे आहेत प्रत्यक्ष असतील अप्रत्यक्ष असतील किंवा ज्यांचा कोणाचा रोल निष्पन्न होईल कुणालाही स्पेअर केलं जाणार नाही. एक मिनिट